पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सडेतोड वक्तृत्व स्पर्धेत शेख एहतशाम यांची बाजी धुळ्यात रंगली। विचारांची मैफल। राज्यस्तरीय सडेतोड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। 30 वक्त्यांमधून शेख एहमतशाम प्रथम। युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली सडेतोड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2026 नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमागदार पद्धतीनं संपन्न झाली। राज्यभरातील एकूण 30 कसलेल्या वक्त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि सडेतोड मते मांडत उपस्थितांची मनं जिंकली। या प्रतिष्ठित स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुनील भाऊ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नानू भाऊ परदेशी, निंबाब नाना मराठे तसेच महिला आघाडी संघटिका जयश्रीताई वानखेडे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी वक्तृत्व कलेचं महत्त्व अधोरेखित करत युवकांना विचार मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले। स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन युवासेना धुळे जिल्हा युवा अधिकारी कुणाल कानकाटे यांनी अत्यंत नेटकेपणानं व यशस्वीरित्या पार पाडली। स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यात शिस्तबद्धता आणि दर्जेदार व्यवस्थापनाची झलक पाहायला मिळाली। स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 वक्त्यांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली। प्रत्येक स्पर्धकानं आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीतून परीक्षक आणि श्रोत्यांवर ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला। स्पर्धेचं परीक्षण ज्येष्ठ पत्रकार सुनील भाऊ पाटील, जयश्रीताई वानखेडे आणि निंबानाना मराठे यांनी केले। त्यांच्या निष्पक्ष, काटेकोर आणि गुणवत्ता आधारित मूल्यमापनानंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली। स्पर्धेचा प्रथम क्रमांक शेख एहतेशाम इम्तियाज यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक सागर मनोहर निकम यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक अविनाश संजय जोंधळे यांनी प्राप्त केला। विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। धुळ्यातील या अटीतटीच्या फेरीतून निवड झालेले विजेते आता मुख्य सडेतोड राज्यस्तरीय फेरीत आपले वक्तृत्व कौशल्य दाखवणार आहेत। ही पुढील फेरी येत्या 10 जून रोजी नाशिक इथं पार पडणार असून त्याबाबत स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। स्पर्धेदरम्यान कापली लिंगायत, अण्णा फुलपगारे, जयेश नाईक, ओम कानकाटे, हर्षल मेंढे, ओम पाकळे, सनी गायकवाड, दादू गवळी, कृष्णा माळी, भावेश शार्दूल, श्री बागुल, पियुष शिरसाट, दक्ष पाटील, तुषार पाटील, सोमेश कानकाटे यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते। त्यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवत कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। But if you are implementing the bad people, it seems to be bad. And however bad constitution it may be, but who are implementing it, good people, they are seems to be bad. आणि आपल्या देशाची पण तशीच व्यवस्था झाली आहे। जे वरचे लोक बसले ते फक्त त्यांचा आराम करतायत सभागृहामध्ये। वाखाणण्याजोगे आहे, कारण की स्वर तुमचा आणि दिशा आमची ह्या वाक्यातच खूप काही आहे। येणारी जी तरुण पिढी आहे त्याला नवं दिशा देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ महत्वाचं असतं। स्वतःची वक्तृत्व भाषाशैली मांडण्यासाठी तुम्हाला जोपर्यंत व्यासपीठ मिळत नाही तोपर्यंत तुमच्या विचारांनाही दिशा मिळत नाही। आणि मला असं वाटतं की आजच्या निमित्ताने एक तरुणांना जे हक्काचं व्यासपीठ हवं असतं ते व्यासपीठ आज कुणाल कानकाटे दादांनी निर्माण करून दिलेलं आहे। येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांनी आपल्या बाजू मांडल्यात, जे विचार मांडलेत ते अतिशय प्रभावीपणे मांडलेत। आणि ह्या स्पर्धकाच्या दरम्यान ज्या स्पर्धकांनी आपल्या बाजू मांडल्यात त्या अभ्यासात्मक होत्या, त्यांच्या विचारांना एक दिशा होती। आणि आज जे समाजकारण राजकारण ढवळून निघालेलं आहे त्या बाबतीत तरुणांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत त्या आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात। आज या हक्काचं व्यासपीठ आज निर्माण झालेलं आहे तरुणांसाठी, त्याच्याबद्दल मी कुणाल कानकाटे दादांचे आभार मानते। आणि ज्या आपल्या या स्पर्धेत जे स्पर्धक विजयी झालेले आहेत, प्रथम शेख एहतेशाम इम्तियाज, द्वितीय सागरदादा निकम, तृतीय शिरसाट आणि उत्तेजनार्थ निकम याला देण्यात आले त्या स्पर्धकांचं देखील मी मनपूर्वक आभार करते। आणि व्यासपीठावर मंचावर असलेले जे समीक्षक आहेत त्यांनी देखील एकदम चांगल्या पद्धतीने जी समीक्षण पद्धत करायला पाहिजे ती देखील चांगल्या पद्धतीने केली। त्याच्यामुळे मी निंबादादांचे आणि सन्माननीय सुनील दादा यांचे देखील आभार मानते। कुणाल कानकाटे दादांचे आभार मानते। येणाऱ्या स्पर्धकांनी
त्यांच्या ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मी त्यांचे देखील आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.